आणि त्या कागदपत्रांमध्ये अगदी स्पष्ट उल्लेख आहे की ते मंदिराचा जो ध्वजा मंडप आहे ते ध्वजा मंडप श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेल्याचा उल्लेख सापडला. त्या उल्लेखाचे मी सगळे कागदपत्र आपले केंद्रीय पुरातत्व विभाग म्हणजे सेंट्रल आर्काइव्हजला आपण त्याचं पत्र दिलं आणि त्यांनी त्याच्या म्हणजे बदल्यात आपल्याला डिस्ट्रिक्ट कलेक्टरचं पत्र दिलं पुण्याच्या. हे पत्र छत्रपती राजाराम यांचं आज्ञापत्र असून इसवी सन 1698 27 ऑगस्ट सालचं ते पत्र आहे. आणि त्या पत्रामध्ये संभाजी राजेंचा देखील उल्लेख आलेला आहे की धामधुमीचा प्रसंग झाल्यामुळे देवीचं काहीच चालत नाही आणि देवीचं सगळं म्हणजे पूजा अर्चा नैवेद्य नंदादीप हे चालवण्यासाठी छत्रपती राजाराम महाराज यांनी आज्ञापत्र दिलं. त्या काळचे जे अष्टप्रधान मंडळातले पंडित जे होते त्यांना ते आज्ञापत्र दिलं आणि देवीला वर्षासन चालू केलं. ह्याचं सगळं म्हणजे जाऊन भगत आणि जे गुरव आहेत त्या लोकांनी इथे येऊन सातारला विनंती केली आणि देवीचं वर्षासन सुरू केल्याचं पत्र सापडलंय. पण या पत्रामध्ये महत्वाचा उल्लेख म्हणजे हे ध्वजा मंडप छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधल्याचं आपल्याला सापडलेलं आहे आणि त्याची मान्यता पुणे पुरालेखागार मुंबई पुरालेखागार यांनी देखील दिलेली आहे आपल्याला. तेथील आपले मुंबई पुरावे लेखागाराचे प्रमुख उगळे सर, पुणे पुरालेखागारचे सहाय्यक संचालक शैलजा जोंगम मॅडम, सेंट्रल आर्काइव्हचे आंबेकर सर, त्याच्यानंतर